आरंभाची प्रार्थना. हे प्रभो, जे कुटुंब एकत्र प्रार्थना करते ते एकत्र राहत असते. आज आमच्या कुटुंबातील सर्वजण चिंतन व मनन करण्यासाठी इथे जमलो आहोत. केवळ एक एकटे नव्हे तर सर्वजण समवेत आलो आहोत. जीवनाच्या या वाटेवरून आमच्या कुटुंबातील सर्वांनी एकच वाटचाल करावी, एकमेकांना आधार द्यावा, एकमेकांसाठी प्रार्थना करावी आणि एक कुटुंब म्हणून शेवटी तुझ्याकडे यावे अशी तुझी योजना आहे. प्रत्येक कुटुंब म्हणजे ख्रिस्त सभेची एक लहानशी आवृत्ती असते. प्रत्येक घर म्हणजे एक लहानसे देव मंदिरच असते. ईश्वर भक्तीचे व शेजार प्रीतीचे धडे आम्ही प्रथम आमच्या कुटुंबात द्यावेत अशी तुझी इच्छा आहे. प्रभो, आम्ही सर्वजण आता तुझ्याबरोबर काल्वरीच्या टेकडीपर्यंत प्रवास करणार आहोत. तुझ्या जीवनातील विविध घटनांशी आम्ही समरस व्हावे आणि त्याचे प्रतिबिंब आम्हाला आमच्या जीवनात दिसावे असे कर. आमेन. पहिले स्थान. येशूला मरणदंडाची शिक्षा होते. हे ख्रिस्ता, आम्ही तुला बसतो व तुझी स्तुती करीतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. हे येशू, तू जगाला ईश्वर भक्तीचे आणि शेजार प्रीतीचे धडे देण्यासाठी आलास. अगदी शत्रूवर देखील प्रेम करा अशी जगावेगळी शिकवण तू दिलीस. पाप्यांना पश्चाताप करण्यासाठी आमंत्रण दिलेस. पण माणसांनी तुला गुन्हेगार ठरवून पिलातासमोर उभे केले. चिंतन. ज्या कुटुंबातील लोक तुझ्या जीवनातून प्रेरणा घेऊन सत्यशील व सदाचारी जीवन जगण्याचा व तुझ्या आज्ञा पाळण्याचा प्रयत्न करतात, त्यांनाही असे निंदेचे व टीकेचे शब्द ऐकावे लागतात. प्रार्थना. हे प्रभो, सत्य मार्गाने चालत असतानाही आमच्या कुटुंबावर दोषारोप ठेवण्यात येतात. अनेक जण आमचा द्वेष व मत्सर करतात. हे सर्व सहनशीलतेने सोसण्यासाठी आम्हाला शक्ती दे. जे आमचा द्वेष करतात, आम्हाला शाप देतात, त्यांना तू आशीर्वाद दे. हे प्रभु, आम्हावर दया कर. हे प्रभु, आम्हावर दया कर. दुसरे स्थान. येशू आपला क्रूस वाहतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला बसतो व तुझी स्तुती करीतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. हे येशू, ज्यांना तू देवाचा संदेश सांगितलास, ज्यांच्या मुलाबाळांना तू प्रेमभराने कुरवाळलेस, ज्यांच्या आया बहिणींना तू आधार दिलास, तेच लोक तुझ्यावर उलटले आणि त्यांनी लाकडाचा एक भला मोठा क्रूस तुझ्या खांद्यावर दिला. चिंतन. प्रभो, जीवनात ज्यांना आम्ही मदत करतो तेच अनेकदा आमच्यावर उलटतात. आमच्याबरोबर एका ताटात जेवणारे आम्हाला ठायी ठायी छळतात. तुझ्याच लोकांनी तुझ्या खांद्यावर क्रूस ठेवला, त्याचप्रमाणे आमच्याच कुटुंबातील माणसे कधीकधी आमच्या खांद्यावर अपमानाचा आणि तिरस्काराचा क्रूस ठेवीत असतात. प्रार्थना. हे प्रभो, आम्ही जगाच्या रीतीनुसार जशास तसे वागू नये, तर जे क्रूस आमच्या खांद्यावर ठेवले जातील हे वाहून न्यावेत म्हणून आम्हाला तुझी कृपा दे. हे प्रभु, आम्हावर दया कर. हे प्रभु, आम्हावर दया कर. तिसरे स्थान. येशू पहिल्यांदा क्रूसाखाली पडतो.
हे ख्रिस्ता मी तुला भजतो व तुझी स्तुती करीतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. हे येशू, क्रूसभार घेऊन मोठ्या उमेदीने तू निघालास. आपण काल्वरी टेकडीपर्यंत पोहोचू असे तुला वाटले, पण तुझे शरीर थकले आणि तू क्रूसाखाली पडलास. एकावेळी तू खळवळलेला सागर शांत केला होतास, पण आता तू स्वतः तापलेल्या वाळूत लोळागोळा होऊन पडला आहेस. चिंतन. हे प्रभो, अनेकदा आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करतो, पण संसाराच्या ओझ्यामुळे व दैनंदिन जीवनातील चिंतेमुळे आम्ही पार कोसळून पडतो. कधीकधी जीवनात असे प्रसंग येतात की मन पूर्णपणे निराशेने भरून जाते आणि आमचा धीर खचतो व आमची श्रद्धा डळमळते. प्रार्थना. हे प्रभो, तू पडलास, पण पुन्हा प्रयत्न करून उठलास. आयुष्याच्या वाटेवरून चालताना आम्ही अडखळून पडलो, तरी आम्हाला पुन्हा उठण्याची व सद्गुणाच्या रस्त्यावरून निर्धाराने वाटचाल करण्याची शक्ती दे. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. चौथे स्थान. येशू आपल्या आईला भेटतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करीतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. ते हृदय खरे आईचे मी उगाच सांगत नाही. आनंदात जे रडते, दुःखात ते कसे होई. प्रभो, खांद्यावर क्रूसाचे ओझे घेऊन तू काल्वरीला निघालास असता तुझी आई तुला भेटली. तुझे रक्ताने भरलेले व मारामुळे निळेकाळे झालेले ते शरीर पाहून तिच्या मनात वेदनेचा डोंब उसळला आणि सिमियन भविष्यवाद्याने सांगितल्याप्रमाणे दुःखाची तलवार तिच्या हृदयाला भोसकून गेली. चिंतन. आमची आजी, आई, बहीण, वहिनी आदीच्या रूपाने तुझी आई अजून दुःखाचे भार वाहत आहे. सासुरवास सहन करावी लागणारी सून, सुनेच्या हाताखाली अपमानित जीवन जगणारी सासू, दारुड्या नवऱ्याची शोषित पत्नी, मुलाबाळांनी टाकून दिल्यामुळे एकांतवासात अश्रू गाळणारी आई, उन्मत्त दिराकडून छळली जाणारी दीन भावजई, ही सारी पवित्र मारियेचीच नवी नवी रूपे आहेत. प्रार्थना. हे प्रभो, आमच्या कुटुंबातील स्त्रियांचा आम्ही योग्य मान राखावा, त्यांना व्यक्ती म्हणून वागवावे म्हणून तू आम्हाला कृपा दे. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. पाचवे स्थान. सिमोन सिरेनिकर येशूचा क्रूस वाहतो. हे ख्रिस्ता, मी तुला भजतो व तुझी स्तुती करीतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू सर्व जगाचे तारण केले आहेस. हे येशू, काल्वरीची टेकडी आता फारशी दूर नाही, पण तू फार थकला आहेस. एक पाऊले उचलण्याचे त्राण तुझ्यात शिल्लक राहिले नाही. अशा वेळी सिमोन सिरेनिकर तुला मदत करण्यासाठी पुढे धावला. चिंतन. अनेकदा आम्ही इतके स्वार्थी होतो की आम्हाला दुसऱ्याची गैरसोय दिसत नाही. दुसऱ्याचे अश्रू पाहून आमच्या हृदयाला मुळीच पाझर फुटत नाही. उलट इतरांचे अनिष्ट झाले म्हणजे आम्हाला मनातून बरे वाटते. प्रार्थना. हे प्रभो,
आम्ही आमचे प्रेम फक्त आमच्या कुटुंबियांपुरते मर्यादित ठेवू नये, तर त्याचा लाभ सर्वांना द्यावा. विशेष करून जे लोक दुःखात आहेत त्यांना आम्ही प्रथम मदत करावी, म्हणून आम्हाला प्रेरणा दे. आमच्या कुटुंबातील प्रत्येकाने सिमोन सिरेनिकर होऊन संकटाची ओझी वाहणाऱ्या कुटुंबाचे क्रूस आपल्या खांद्यावर घ्यावेत, म्हणून आम्हाला विशेष सहाय्य कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. 6वे स्थान. वेरोनिका येशूचे तोंड पुसते. हे ख्रिस्ता, आम्ही तुला बसतो व तुझी स्तुती करीतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. हे येशू, तुझ्यासाठी मरण स्वीकारण्यास तयार असलेले तुझे शिष्य भिवून पळाले आहेत. तुझे अनेक मित्र दूर उभे राहून फक्त कोरडी हळहळ व्यक्त करीत आहेत. अशा वेळी वेरोनिका नावाची एक स्त्री मोठ्या धैर्याने पुढे सरसावली. इतर लोक काय बोलतील याची पर्वा न करता तिने तुझा विद्रूप चेहरा ममतेने पुसून काढला. प्रार्थना. हे प्रभो, आमच्या कुटुंबातील किंवा आमच्या गावातील एखाद्या व्यक्तीचा चेहरा पापामुळे किंवा चुकीमुळे विद्रूप झाला तर आम्ही आमच्या टीकेच्या आस्थेने तो अधिक विद्रूप करू नये. उलट वेरोनिकाप्रमाणे जननिंदेची पर्वा न करता त्या व्यक्तीचे सांत्वन करण्यास पुढे यावे. त्या व्यक्तीच्या जखमी मनावर प्रेमाची फुंकर घालावी, अशी कृपा तू आम्हाला दे. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. 7वे स्थान. येशू दुसऱ्यांदा क्रूसाखाली पडतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला बसतो व तुझी स्तुती करीतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू सर्व जगाचे तारण केले आहेस. हे येशू, निश्चयाच्या बळावर तू तो क्रूस घेऊन निघाला होतास. काल्वरी टेकडी अगदी दृष्टीपथात होती, पण तुझी शक्ती संपून गेली. तुझे पाय लटपटले, तू अडखळलास व पुन्हा क्रूसाखाली पडलास. चिंतन. प्रभो, तू क्रूसाच्या भाराखाली पडत आहेस. अजूनही कुटुंबातील वाद, पती पत्नीची भांडणे, तरुण मुलांचे बंडखोर व अनैतिक वर्तन, प्रेमामध्ये झालेली फसवणूक, लग्न संस्काराची विटंबना, विवाहपूर्व स्वैराचार, विवाहग्रंथ अनाचार या सर्वांच्या प्रचंड पर्वतप्राय ओझ्याखाली तू अजूनही चिरडला जात आहेस. प्रार्थना. हे ख्रिस्ता, तुझ्या पुण्याईने आमची पापे धुवून काढ. प्रत्येक कुटुंबात निस्वार्थी प्रेमाची ज्योत तू पुन्हा प्रज्वलित कर. आई बाप आणि मुले, पती आणि पत्नी, प्रियकर आणि प्रियसी यांच्यात एकनिष्ठ प्रामाणिक प्रेमाची तू वाढ कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. 8वे स्थान. येशू दुःखी स्त्रियांचे सांत्वन करतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला बसतो व तुझी स्तुती करीतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू सर्व जगाचे तारण केले आहेस. हे येशू, येरुशलेमच्या भक्तिमान स्त्रिया तुझी दयनीय अवस्था पाहून रडू लागल्या. त्यांना तुझी दया आली. तुला छळणाऱ्या लोकांचा त्यांना मनस्वी संताप आला. चिंतन. पण तू त्यांना सांगितलेस, माझ्यासाठी नव्हे तर आपल्या मुलाबाळांसाठी रडा व शोक करा.
तू आता हे शब्द आम्हाला उद्देशून बोलत आहेस. आम्हाला नेहमी दुसऱ्या कुटुंबाचे दोष दिसत असतात. दुसऱ्यांच्या डोळ्यातील कुसळ आम्हाला स्पष्ट दिसते, पण आमच्या डोळ्यातील मुसळाची आम्हाला कल्पनाही नसते. आमच्या घरात नेहमी इतर कुटुंबियांची निंदा व टीका चाललेली असते. आम्हाला कुणाचे चांगले चाललेले आवडत नाही. आमच्या निष्पाप मुलांना आम्ही शेजाऱ्यांशी बोलायला बंद करतो व त्यांना त्यांचा द्वेष करायला शिकवतो. प्रार्थना. हे प्रभो, आम्ही इतरांचा न्याय करण्याऐवजी प्रथम आमचे घर सुधारावे. दुसऱ्यांना दोषी ठरवण्या अगोदर आमचे कुठे चुकते त्याचा शोध घ्यावा, म्हणून तू आम्हाला विशेष कृपा दे. हे प्रभु आम्हावर दया कर. हे प्रभु आम्हावर दया कर. 9वे स्थान. येशू तिसऱ्यांदा क्रुसाखाली पडतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करीतो, कारण तुझ्या पवित्र क्रुसाद्वारे तू सर्व जगाचे तारण केले आहेस. हे येशू, पाप सोडून बाकी सर्व बाबतीत तू आमच्यासारखा मानव होतास. आमच्याप्रमाणे तू अशक्त होतास. त्यामुळे क्रुसाच्या भाराने तू तिसऱ्यांदा पडलास. जीवनात अपयश आणि असहाय्यता म्हणजे काय असते त्याचा तू पूर्णपणे अनुभव घेतलास. म्हणूनच या दुःखाच्या दरीत असताना आता आम्हाला तुझा आधार वाटतो. चिंतन. खूप वेळा आम्ही तुला चांगले जीवन जगण्याचे वचन देतो, पुष्कळ प्रकारे निश्चय करतो, पण अनेकदा आमची प्रतिकारशक्ती कमी पडते. जीवनात कधी आमचा पाय घसरतो, कधी पाऊल वाकडे पडते, तर कधी निराशेच्या दगडावर आमचा कपाळमोक्ष होतो. आम्ही त्याच पापात पुन्हा पडतो. प्रार्थना. हे प्रभो, आम्ही दुर्बळ आहोत तरी तुझेच आहोत. आमच्या पापांपेक्षा तुझे प्रेम फार मोठे आहेत याची जाणीव आमच्यात निर्माण कर. आम्ही उठून पुन्हा आमच्या स्वर्गीय पित्याकडे यावे, म्हणून तू आमच्या कुटुंबातील सर्वांना शक्ती दे. हे प्रभु आम्हावर दया कर. हे प्रभु आम्हावर दया कर. 10वे स्थान. येशूला वस्त्रहीन करतात. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करीतो, कारण तुझ्या पवित्र क्रुसाद्वारे तू सर्व जगाचे तारण केले आहेस. हे येशू, काल्वरीच्या टेकडीवर बघणाऱ्यांची गर्दी जमली होती. त्या कुत्सित नजरेच्या लोकांसमोर उभे करून तुला वस्त्रहीन करण्यात आले. तू साऱ्या विश्वाचा राजा, पण त्या क्षणाला तुझ्या अंगावर लाज झाकण्यापुरतेही कपडे नव्हते. चिंतन. या आधुनिक युगात आम्ही आमच्या शरीराची पूजा चालवली आहे. आत्म्याच्या विकासापेक्षा आम्ही कपडे लत्ते नि विषय विलास याच्याकडे जास्त लक्ष देतो. गरजवंतांना मदत करण्याऐवजी आम्ही आमच्या स्वार्थ पाहतो. आमच्या दारावरून भिकारी रिकाम्या हाताने जातात आणि आमच्या घरातील नोकर चाकरांना आम्ही गुलामासारखे वागवतो. प्रार्थना. हे प्रभो, एक दिवस आम्हाला या जगाचा निरोप घ्यावा लागणार आहे. हा सगळा पसारा इथेच ठेवून आम्हाला देवाच्या न्यायासमोर उभे राहायचे आहे. त्यावेळे आम्ही आमचे कपडे लत्ते किंवा धन दौलत नव्हे, तर केवळ आमची पुण्यकृत्ये बरोबर घेऊन जाणार आहोत. हे सत्य आमच्या मनावर ठसव. हे प्रभु आम्हावर दया कर. हे प्रभु आम्हावर दया कर. 11वे स्थान. येशूला क्रुसावर खिळतात.
हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करीतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू सर्व जगाचे तारण केले आहेस. हे येशू, तुला क्रूसाच्या खाटेवर झोपविण्यात आले. तुझ्या हातापायांना खिळे ठोकण्यात आले. त्या खिळ्यांनी तुझे शरीर क्रूसाला जखडून ठेवले. हे सर्व क्लेश तू आमच्यावरील प्रेमामुळे आनंदाने स्वीकारलेस. चिंतन. प्रेमामुळेच कुटुंबाची निर्मिती होते आणि प्रेमामुळेच ते एकत्र राहत असते. प्रेम करणे म्हणजे स्वतःला क्रूसावर खिळून घेणे, अगदी दररोज. प्रेमाशिवाय आम्ही क्षणभरही जगू शकत नाही. प्रार्थना. हे प्रभो, जगाचे तारण करण्यासाठी तू स्वतः क्रूसाच्या यातना स्वीकारल्यास. आमची शिक्षा तू आपल्या खांद्यावर घेतलीस. तुझ्या जखमांमुळे आमची पापातून मुक्तता झाली. आता आमच्या कुटुंबात आनंद निर्माण व्हावा, आमच्या घरात शांततेचे वातावरण पसरावे, म्हणून आम्हाला त्याग करण्यास व सर्व प्रकारचे दुःखे सहन करण्यास तयार व्हावे, अशी आम्हाला कृपा दे. हे प्रभु, आम्हावर दया कर. हे प्रभु, आम्हावर दया कर. 12वे स्थान. येशू क्रूसावर प्राण सोडतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करीतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू सर्व जगाचे तारण केले आहेस. हे येशू, पूर्ण झाले असे बोलून तू तुझा आत्मा स्वर्गीय पित्याच्या हवाली केलास. त्यावेळी क्रूसाखाली तुझी आई व प्रिय शिष्य जॉन दुःखाचा आवेग सांभाळीत उभे होते. चिंतन. एक दिवस मृत्यू आमच्याही कुटुंबाला भेट देईल. आमचे प्रिय आई वडील किंवा बहीण भाऊ यांना देवाघरचे आमंत्रण येईल, ज्यांच्याबरोबर आम्ही हसलो, खेळलो, रडलो, भांडलो. ते आमचे प्रियजन आम्हाला कायमचे सोडून जातील. प्रिय व्यक्तीच्या विरहामुळे आमचे डोळे अश्रूंनी व आमची हृदय दुःखाने भरून जातील. प्रार्थना. प्रभो, जेव्हा आमच्या कुटुंबात कुणाचा मृत्यू घडेल, तेव्हा आम्हाला धीर दे. मरिया मातेप्रमाणे व संत जॉनप्रमाणे आम्ही आशेने त्या प्रसंगाला तोंड द्यावे, म्हणून आम्हाला सहाय्य कर. जेव्हा आमच्यावर या जगाचा निरोप घ्यायची वेळ येईल, तेव्हा हे देवा, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवतो, हे शब्द आमच्या जिभेवर असू दे. हे प्रभु, आम्हावर दया कर. हे प्रभु, आम्हावर दया कर. 13वे स्थान. येशूचे मृत शरीर क्रूसावरून उतरवितात. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करीतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू सर्व जगाचे तारण केले आहेस. हे येशू, तुझा मृतदेह क्रूसावरून काढून तुझ्या आईच्या हाती देण्यात आला. त्या साध्वी मातेने तुला अश्रूची आंघोळ घातली. आपले प्रेमळ हात तुझ्या थंडगार अंगावरून मायेने फिरवले. चिंतन. एक दिवस माझ्यावरही असाच प्रसंग येणार आहे. ज्या शरीराचे मी चोचले पुरवले, जे शरीर मी उच्ची कपड्यांनी, सुगंधी अत्तरांनी सजवले, ते शरीर असेच थंडगार होईल. माझ्या आई वडिलांच्या, पती पत्नीच्या किंवा मुलाबाळांच्या हाती ते देण्यात येईल. कुणी मला अश्रूंनी आंघोळ घालील, कुणी माझे अखेरचे मुके घेईल, तर कुणी माझ्यावर फुले वाहील. प्रार्थना. हे प्रभो, मरिया मातेच्या मांडीवर
तू अखेरची झोप घेतलीस. माझ्या मरणाच्या वेळे मरिया मातेने मला प्रेमाने जवळ घ्यावे असे कर. सर्वजण नमो कृपा मरिया ही प्रार्थना म्हणूया. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. 14वे स्थान. येशूचे शरीर एका थडग्यात ठेवतात. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करीतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू सर्व जगाचे तारण केले आहेस. हे येशू, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. या जगात असताना तुला डोके टेकण्यापुरती जागा मिळाली नाही आणि मेल्यावरही तुला दुसऱ्यांच्या कबरेत पुरले गेले. चिंतन. मरण म्हणजे सर्व गोष्टींचा शेवट असे वाटावे अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. तुझे शिष्य भिवून पळाले. तुझे मित्र निराशेने निघून गेले. 100 पट पीक येण्यासाठी गव्हाचा दाणा जमिनीत पडला पाहिजे, कुजला पाहिजे आणि रुजला पाहिजे. ही शिकवण सर्व विसरले. पण तुझे दिव्य शरीर कबरेत राहू शकले नाही. तू 3ऱ्या दिवशी मेलेल्यातून उठलास. तू मरणावर विजय मिळवलास. प्रार्थना. हे प्रभो, श्रद्धावंतांचे जीवन मरणामुळे नष्ट होत नाही. त्यामध्ये केवळ बदल घडतो. न्यायाच्या त्या महान दिवशी आमच्या डोळ्यातील प्रत्येक अश्रू पुसला जाईल. आमची शरीरे तुझ्या शरीरासारखे रूप संपन्न होतील आणि आमच्या कुटुंबातील सर्वजनासह आम्हाला तुझे साक्षात दर्शन घडेल अशी आम्हाला श्रद्धा आहे. मोहरी इतका असलेला हा आमचा विश्वास तू पर्वता इतका मोठा कर. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. शेवटची प्रार्थना. हे प्रभो, आमच्या कुटुंबातील सर्व माणसांसह आम्ही तुझ्याबरोबर ही क्रूसाची वाट चाललो. तुझ्या जीवनातील घटनांवर आम्ही प्रार्थनापूर्वक चिंतन केलं, मनन केलं. चिरंतन जीवनाचा मार्ग मृत्यूच्या मैदानातून जात असतो. हा एक महान मंत्र तू आम्हाला दिला आहेस. जगाच्या कल्याणासाठी तू आपल्या सर्वस्वाची आहुती दिलीस. आमच्या घरातील प्रत्येक माणसाला खऱ्या आनंदाचा लाभ व्हावा म्हणून आम्ही स्वतः स्वार्थत्याग करण्यास शिकावे. अधिक सेवाभावी व्हावे अशी कृपा तू आम्हाला दे. सुखात आणि दुःखात, आजारात आणि आरोग्यात आमच्या कुटुंबातील सर्वांना तू एकत्र ठेव. आमच्यापैकी कुणालाही तुझ्यापासून दूर जाऊ देऊ नकोस. आमेन.